तुमचं स्वागत आहे. सर्वांना शुभ सकाळ. आज बघा मी सकाळी मस्तपैकी अशी हाडून भाजी केली आहे. मस्तपैकी करडईची भाजी अशी त्याला तुरी डाळ घालून मस्त छानपैकी शिजू द्यायची. अशी बघा किती दाटसर झाली भाजी. आणि आता मी हे बघा कोरड्या डाळीची पिठलं करणार आहे. बघा अशी डाळ भिजू घातली मी 3 तास सकाळी. 3 तास डाळ भिजू घातली सकाळी. आता हे मसाला आणि याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण ते टाकून सगळं मिक्सरला मी बारीक करून देणार आहे. खूप छान लागते ती. बघा आता मस्तपैकी वाटून घेते मी. बघा आता मी काही हिरवी मिरची लसूण कोथिंबीर घालून वेगळं वाटलं थोडंसं. हे असं वाटलं. आपण दोन असं एकत्र केलं तरी चालतं, पण थोडीशी चव वेगळी येते. मग आता मी तेल टाकलं कढईमध्ये मस्तपैकी लसूण चांगलं तळतो आहे आपला. तसं प्रत्येकाच्या भागाकडे वेळेला एक कोणी काही म्हणतो, पण आम्ही याला कोरडाईचं पिठलंच म्हणतो आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात कसं माहिती की बाई, चव फार छान लागते. कधीतरी आपण असं केलं ना, आपल्याला कधी आपण बाहेरगावी गेलो प्रवासाला गेलो तरी हे पिठलं 4 दिवस टिकतं. त्याला तिकडे कुठेतरी पूर्णावळ असं काहीतरी कुठं काही म्हणतात, पण हे खूप छान टिकतं आणि चवीला पण खूप छान लागतं. हे बघा आता आपली भाजी मस्तपैकी शिजली आहे, छान झालेली आहे. अशी करडीची भाजी कोरडी पण छान लागते. मी नेहमी अशी करते, दोन्ही पण करते. लसूण आता मी जिरे टाकते आता. याला तेल थोडं जास्तच लागतं. मोहरी टाकते, हळद फोडणी टाकते. आता हिरवी मिरची घातल्यामुळे मी लाल तिखट टाकत नाही. असे बघा थोडी गॅस कमी करून घेते. चांगलं लसूण मोहरी तळले जिरेचं पण तिथे चव छान लागते. आता मस्तपैकी तिथे टाकून घेते बघा, आणि खूप छान होते ते. हे बघा आता तरी असं पातळ वाटलं नंतर खूप सुकं होतं, आणि खरं त्याला खूप चवीला छान लागतं. आपण कधी असं 8-10 दिवसाला केलंच पाहिजे. नवीन आपली जुनी पारंपरिक रेसिपी असतात त्या. घरात पहिले काही नसायचं, पटकन डाळीचं मुगाच्या डाळीचं पण खूप छान होतं. हे बघा आता तसं होईल ना. इथं ते कोरडं फटफट जास्त कोरडे पण नाही छान लागत. मस्तपैकी होतं ते. आता छान नंतर आपण असं छान कोथिंबीर टाकणार त्याच्यावर. बघा मस्त वाफवून द्यायची. आता तरी तुम्हाला असं दिसलं ना थोडंसं घट्ट पातळ, तरी पण ते नंतर खूप सुटसुटीत भाजी होती त्याची. दाखवते तुम्हाला मी. सकाळची वेळ आहे. आमच्या साईड तर खूप आवडतं हे असं. तिची कालपासून फरमाईश चालली आहे, आजी मला करून दे. तरी मी आज सकाळीच केलं आहे. हे ना मस्त होतं आहे. आणि एकदम लसूण जिरे मीठ असं पातळ पण आहे. पातळ वाटलं तर खूप छान होतं. मिक्सरमध्ये पण होतं. छान अशी वाफ येऊ देते त्याला मी. मस्तपैकी वाफ आली की दाखवते. बघा अशा पद्धतीने बघा किती कोरडं झालेलं आहे. बघा मस्त झालं आहे, छान झालं आहे. बघा डाळीचा झुणका म्हणा, डाळीचं कोरडं पिठलं, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. बघा असं मस्त झालं. आता पहिली डाळ 3 तास भिजत घालून लसूण हिरवी मिरची घातली ना, खूप छान होते. बघा आणि चवीला पण खूप छान झालं आहे. हे माझ्या पद्धतीने करून बघा. हे बघा डाळीचा झुणका.